नमस्कार, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपण 11th क्लास अँड 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री सिंपल रिॲक्शन रायमर टायमंड रिॲक्शन आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर बाई रायमर टायमंड जी रिॲक्शन आहे का सर ती 11th क्लासमध्ये सुद्धा आहे आणि 12th क्लास सुद्धा या रिॲक्शनचा अभ्यास असतो किंवा आहे सॉर्नो. तर 11th क्लासमध्ये GOC मी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री पार्ट 2 मध्ये रिॲक्शन शिकवली जाते आणि 12th क्लासला अल्कोहोल फिनॉल आणि इतर चॅप्टर मध्ये सर जी ही आपला रिमर टायमर रिॲक्शन शिकवली जाते. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपण हीच रिमर टायमर रिॲक्शन आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. यस ऑर नो? यस सर. तर सुरू करूया लेक्चरला. ओके. व्हेन फिनॉल इज रिॲक्ट, काय बघा रिॲक्शन कशी बघा. व्हेन फिनॉल इज रिॲक्ट काय सर जी ट्रायक्लोरोमिथेन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रोक्साइड ड्यू टू सॅलिसिलअल्डिहाइड. बोलो हाँ या ना. हाँ सर रिॲक्शन कॉल्ड रायमर टायमंड रिॲक्शन. यस ऑर नो? यस सर. रायमर टायमंड रिॲक्शन. ओके ओके सर जी. ओके. तर लिहायचं बघा स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. ओके. या स्ट्रक्चरला सर आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये सर फिनॉल असं म्हटलं जातं सर जी. काय म्हटलं तर फिनॉल असं म्हटलं जातं. तर फिनॉल प्लस कोणतं केमिकल आहे बघा इज कॉल्ड CHCl3 मीन्स ट्रायक्लोरोमिथेन. याचं नाव काय रे? ट्रायक्लोरोमिथेन नाव आहे. काय नाव आहे? ट्रायक्लोरोमिथेन मीन्स क्लोरोफॉर्म. ओके. ट्रायक्लोरोमिथेन मीन्स नाव देतो बघा ट्रायक्लोरो काय साठी मिथेन इज ऑल्सो कॅलेड और ऑल्सो कॉल्ड ट्रायक्लोरोमिथेन also called as क्लोरो काय सर जी क्लोरोफॉर्म. बोलो हाँ या ना. इज एनेस्थीसिया. बोल एनेस्थीसिया. व्हाट इज क्लोरोफॉर्म? क्लोरोफॉर्म इज एनेस्थीसिया. बोलो हाँ या ना. हा सर. ऐसा और नो सर. आपण सर अनेक चित्रपटामध्ये पाहिला असेल की जर याचा रुमाल जर असा सुंगीला आपला असा एक मिनिट सॉरी जर आपला असा रुमाल सुंगीला त्याचा तर माणूस बेशुद्ध पडतो. इज कॉल्ड ॲज अ क्लोरोफॉर्म. बबुआ इज सायंटिफिक नेम काय तर ट्रायक्लोरोमिथेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्लोरोफॉर्म. बोलो हाँ या ना. हाँ सर. इज एनेस्थेसिया. हाँ या ना. हाँ सर. तर फिनॉल रिॲक्ट विथ ट्रायक्लोरोमिथेन और ऑल्सो कॉल्ड ॲज क्लोरोफॉर्म ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. काय सर? सोडियम हायड्रॉक्साइड. ओके. NaOH मीन्स सोडियम हायड्रॉक्साइड. बोलो हाँ या ना. तर बघा अगोदर सिंपल रिॲक्शन आपलं एक बघा हे काय सर बघा CH4 म्हणजे काय असतं? मिथेन असतं. मिथेन काय असेल ना? मिथेन. मिथेन प्लस Cl2 प्रेझेन्स ऑफ HV लाईट. कोणती सर? HV लाईट ड्यू टू CH3Cl इज अ मिथाइल क्लोराइड. ओके. चेंज करू पेन आपण सर जी. इज अ मिथाइल क्लोराइड CH3Cl. ओके. सेकंड नंबर CH3Cl plus Cl2 presence of HV light due to CHCl2 is called as dichloromethane. सर हे असं केमिकल आहे. काय नावाचं बघा? डायक्लोरोमिथेन. जर कडे आपल्या डोळ्यामध्ये जर गेलं तर माणूस हा परमनंट ब्लाइंड होतो. मीन्स अंध होतो. यस ऑर नो? यस सर. कारण सर आपल्या आईमध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो कॉर्निया. तर हे केमिकल कॉर्निया डॅमेज करतं. बोलो हाँ या ना. हा सर. हे एका प्रकार कीटकनाशक आहे. आपण सर त्यात यूज करतो आपल्या काला हिटमध्ये. ओके. किंवा अनेक प्रकारच्या दुसऱ्या कीटकनाशकामध्ये या केमिकलचा उपयोग केला जातो. गडगडे चुकून जरी हे केमिकल आपल्या डोळ्यामध्ये गेलं तर माणूस अख्खा अंध होतो. चक्क सर त्याला कोणताच इलाज नाही नंतर. हे सॉर नो. कारण सर मेन पार्ट आहे आपल्या आईचा कोण? कॉर्निया. हे केमिकल डॅमेज करतं आणि कॉर्निया गेला कार्यक्रम भेटला. हे सॉर नो. यस सर. नाव काय? डायक्लोरोमिथेन. बोलो हाँ या ना. बोलो हाँ या ना. हा सर. इज अ डायक्लोरोमिथेन. बघा तर डायक्लोरोमिथेन प्लस लिहायचं बघा प्लस Cl2 प्रेझेन्स ऑफ HV लाईट. कोणती सर? HV लाईट ड्यू टू CHCl3 मीन्स ट्रायक्लोरोमिथेन म्हणजे सर आपलं क्लोरोफॉर्म इज एनेस्थेसिया सर जी. हे जर आपल्या जर नाकात गेलं ओके तर माणूस बेशुद्ध पडतो. यस ऑर नो? यस सर. माणसाचं काही कारण असतो म्हणजे काही कारणापुरतं म्हणजे काय एक सर्टेन टाइम पर्यंत माणसाचं डेड जे आपलं ब्रेन आहे का सर ते डेड होत असतं. यस ऑर नो? यस सर. इज कॉल्ड द ट्रायक्लोरोमिथेन मीन्स क्लोरोफॉर्म इज एनेस्थेसिया टू
टू काय सर टू ब्रेन डेड इन सम टाइम, बोलो हाँ या ना, हाँ सर. CH3Cl means trichloromethane or chloroform. Last reaction CH बघा CHCl3 plus Cl2 presence of HV light, okay, presence of काय सर HV light due to CCl4 is a tetrachloromethane sir जी is also called as a chlorofluorocarbon. कुछ छपरा दिमाग में नहीं बुआ जी. is a tetra CCl4 okay, CCl4 means a tetrachloromethane is also called as a क्लोरोफ्लोरोकार्बन. हे सर जे आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये असतं म्हणजे सर आपल्या फ्रीज मध्ये असतं इज कॉल्ड एज अ टेट्राक्लोरोमिथेन और क्लोरोफ्लोरोकार्बन. बबुआजी हाँ या ना, हा सर केमिकल खूप डेंजर. ओके सर हे काय करतं माहिती का सर, आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये ओझोन नष्ट करतं. इज कॉल्ड एज अ टेट्राक्लोरोमिथेन और क्लोरोफ्लोरोकार्बन. सर याच केमिकल मुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. अरे हाँ या ना, हाँ सर. नंतर सर वृक्ष तोड कर, कुठं काही कर, कुठं कीटकनाशक मिसळ, कुठं काहीच फवार, अरे रे लय कुठं नाही सर. ओके सर आपण हे इन्व्हायरमेंट वाचवलं पाहिजे. हाँ या ना, हाँ सर. आपणच सर या ग्लोबल वॉर्मिंग जिम्मेदार आहोत. झाडं तोड, कुठं काही तोड, कुठं कोणतं केमिकल फवार, कुठं काही करे सॉर नो, अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. हिचं खूप डेंजर केमिकल, कारण ओझोन अख्ख्या आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये सर ओझोन नष्ट करण्यासाठी काम करतं. टेट्राक्लोरोमिथेन और क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके सर. ओके म्हणून सर आपण आपल्या घरामध्ये आपल्या फ्रीजचा वापर कमी केला पाहिजे, कारण सर आपल्या फ्रीजमध्ये प्रेझेंट असतं. आणि सर खूप महत्त्वाची गोष्ट, हे खूप डेंजर आहे बरं. एक आपण विस्फोटक आहे, विस्फोट झाला का कार्यक्रम करतो. ओके आख्या घराचा वैसा नो यस सर. टेट्राक्लोरोमिथेन और टेट्राक्लोरोमिथेन और क्लोरोफ्लोरोकार्बन, बोलो हाँ या ना, हाँ सर. ओके वेगळी रिॲक्शन, ही वेगळी रिॲक्शन. ओके तर या रिॲक्शनवर सर जी हे बेसिक होतं. ओके 11वीचं होतं ते. यस और नो, यस सर. कारण सर GOC मध्ये असतो. ओके हे GOC मध्ये सर, आणि हे पुन्हा डबल आपल्या अल्कोहोल फिनॉल चॅप्टर मध्ये आहे डबल रिॲक्शन. ओके 11th पण आहे आणि 12th पण आहे, आणि सर 11th ओके सर. तर काय शिकलो बघा, फिनॉल रिॲक्ट ट्रायक्लोरोमिथेन मीन्स क्लोरोफॉर्म इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रोक्साइड गिव्ह टू साठी कोणतं केमिकल मिळतं, सॅलिसिला अल्डिहाइड. ओके कोणता केमिकल रे, सॅलिसिला अल्डिहाइड इज अ केमिकल कॉल्ड एज अ सैलिसिला अल्डिहाइड. बोलो हाँ या ना, अरे हाँ या ना. इसका नाम है बबुआ जी सैलिसिला. ओके सैलिसिला अल्डेहाइड. अरे हाँ या ना, हाँ सर. रिएक्शन कॉल्ड रायमन टाइमन reaction sir. It's called as Raymond-Timon reaction. When phenol react trichloromethane presence of sodium hydroxide give to salicylic aldehyde. When phenol react chloroform or trichloromethane presence of sodium hydroxide give to salicylic aldehyde. There is a reaction called as Raymond-Timon reaction. Yes or no? Yes sir. तर हे खूप महत्त्वाचं बघा, हे पण लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. ओके आपण सर वापर कमी करावा, ग्लोबल वॉर्मिंग होऊ देऊ नका. ओके आपण सर आपलं इन्व्हायरमेंट आपलं वाचवायचं आहे, कारण सर जे आपलं आहे वारसा आहे सर. ओके आपलं एका पिढीकडे दुसऱ्या पिढीकडे न्यायचं आहे, म्हणून सर आपलं आज इन्व्हायरमेंट वाचलं पाहिजे, तरच सर आपले पुढची जनरेशन वाचन. यस ऑर नो? यस सर. धन्यवाद.